लाख मोलाचा जीव. चिंटू आणि कंपनी अंगणात खेळत होते. तोच तिथे असलेल्या एका झाडावर कावळे एकाएकी कावकाव करू लागले आणि खेळता खेळता सगळ्यांचे लक्ष त्या कावळ्याकडे गेले. एक नाही, दोन नाही, तर कितीतरी कावळे त्या झाडावर बसून कलकलाट करत होते. मुलांनी आपला खेळ थांबवला आणि कुतूहलाने ते कावळ्यांच्या दिशेने पाहू लागले. इतक्यात झाडावरून धप्प दिशा काहीतरी खाली पडले. पाहतात तो काय, चिमणीचं एक पिल्लू घायाळ होऊन खाली पडलं होतं. ते पाहून कोंडाळ करून मुलांनी त्याला ताब्यात घेतलं. कावळ्यांनी चोची मारून त्या बिचाऱ्याला जखमी देखील केलं होतं. त्यांच्या पंखातून भळाभळा रक्तच वाहत होतं. ते उडण्यासाठी धडपडत होतं. परत खाली पडत होतं, जणू काही कावळ्याच्या तावडीतून सुटलं आणि या मुलांच्या तावडीत सापडलं. तसेच त्या बिचाऱ्याला वाटलं असावं. मुलांनी त्याला ताब्यात घेतलेलं पाहून झाडावर बसलेल्या कावळ्यांची कावकाव मात्र कमी झाली. त्या तडफडणाऱ्या पिलांकडे पाहून गोट्या म्हणाला, "अरे, या बिचाऱ्याला चोची मारून कावळ्यांनी जबर जखमी केलेलं दिसतंय रे." "हो ना, किती रक्त येतंय त्यांच्या पंखातून." चैत्या म्हणाला, "आयाया, किती तडफडत करताय बिचारं." मिनी म्हणाली, "मला वाटतंय की ते नक्कीच मरणार." चिंटू म्हणाला, "नाही, आपण त्याला मरू द्यायचं नाही. आपण त्याला वाचवायचं. त्याला पाणी पाजूया, म्हणजे ते हुशार होईल." मुलांनी हळूच त्यांच्या चोचीत पाण्याचे 2-3 थेंब टाकले. पण छे, ते पिल्लू जास्तच केविलवाणी तडफडत करू लागले. "अरे, किती तडफडताय ते बिचारं, ते नक्कीच मरणार." आता मात्र मिनी हळवी झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. "अरे, त्याला थंडी वाजत असेल. आपण त्यांच्यासाठी मऊ मऊ कापसाची गादी करूयात." चैतन्याने सुचवलं. "अरे बाबांनो, ते नंतर करता येईल. आधी त्याला बरं कसं करायचं हे बघा ना." गोट्या म्हणाला. "आता याला एकच उपाय आहे. त्याला त्या समोरच्या डॉक्टर काकांकडे घेऊन जायचं. ते प्राण्यांचे डॉक्टर आहेत. ते यांच्यावर नक्कीच विलाज करतील." चिंटू म्हणाला, "पण पैशाचं कसं रे? त्यांनी पैसे मागितले तर?" "हो ना, आपल्याकडे पैसे कुठं आहेत? घरी कुणाकडे मागावेत तर बाबा म्हणतील, नसते धंदे करण्यापेक्षा अभ्यास कर जरा." चिंटूने बाबांची नक्कल केली. "आमच्या घरी पण तोच ताण्याचा पाढा." चैत्या अंगठे दाखवत म्हणाला. सगळे हसू लागले. "आपण कुणाकडेही पैसे मागायचे नाहीत. आधी त्या पाखरांच्या जीवाकडे बघूया." "अगदी बरोबर आहे. काय व्हायचं असेल ते होईल. आपण त्या पिल्लाला सरळ डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊयात." "पण नाही म्हणून त्यांनी आपल्याला घालवून दिलं तर?" मीनाने पुन्हा प्रश्न उपस्थित केला. "अगं, ते डॉक्टर काका चांगले आहेत. ते रस्त्यावरच्या बेवारशी कुत्र्यांना औषधे देऊन वाचवतात. म्हणजे ते आपल्याला नक्कीच मदत करतील. आपण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे?" गोट्या म्हणाला. हा विचार सगळ्यांना पटला. चिंटू आणि कंपनी भीतभीतच डॉक्टर काकांकडे गेले. डॉक्टर काका समोरच होते. मुलांना बघून त्यांनी हसत हसतच विचारलं, "काय रे मुलांनो, काय काम काढलं आज माझ्याकडे?" तोच गोट्याने आपल्या शर्टमधून गुंडाळून आणलेले ते चिमणीचे पिल्लू डॉक्टर काकांना दाखविले. ते पिल्लू पाहत डॉक्टर म्हणाले, "अरे, हे पिल्लू घायाळ तर झालंच आहे. त्याला मांजराने पकडलं की काय?" "नाही डॉक्टर काका, त्याला कावळ्यांनी जखमी केलंय." "हो का?" "हो काका, कावळे त्यांच्या मागे लागले होते. कावळे त्याला चोची मारत होते. मग ते धप्प दिशा खाली पडलं. किती रक्त येतंय त्यांच्या पंखातून." मुलांचे एकापाठोपाठ एक सांगणं चालूच होतं. डॉक्टरांना हसूच लोटलं आणि ते म्हणाले, "अरे हो हो, समजलं मला. आपण बघू त्या काय झालंय ते."
डॉक्टरांनी हात लावल्यावर ते पिल्लू पुन्हा तडफडू लागले आणि चिवचिव करू आवाज काढू लागले. डॉक्टर, ते बरं होईल ना? डॉक्टर, ते मरणार तर नाही ना? डॉक्टर, ते उडू शकेल ना? मुलांनी पुन्हा प्रश्नांची सरबत्ती सुरू केली होती. डॉक्टर हसत हसत म्हणाले, अरे ते बिचारं कावळ्यांच्या तावडीतून आत्ताच तर सुटलं आहे. आणि असं म्हणून डॉक्टर क्षणभर थांबले. आणि काय डॉक्टर, सांगा ना? अरे म्हणून ते वाचलं. डॉक्टर हसत म्हणाले, म्हणजे ते मरणार नाही? हो ना डॉक्टर काका? मुलांनी विचारलं. मुळीच मरणार नाही ते. पेशंट इज आउट ऑफ डेंजर. ते भुरकन उडून जाईल बघा आता. आपण त्यांच्या जखमा पंखांना औषध लावू. डॉक्टर हसत हसत म्हणाले. डॉक्टरांनी मग त्या पिल्लांना अलगद उचलले, त्यांच्या रक्ताळलेल्या पंख साफ केले, त्यांना औषध लावले आणि एका ट्रेमध्ये त्याला अलगदपणे ठेवून दिले. आता त्याला विश्रांती घेऊ द्या असे म्हटले. एका फार मोठ्या काळजीतून मुक्त झाल्याचा आनंद सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. डॉक्टरांच्या औषधांनी ते पिल्लू थोड्या वेळातच बरे, हुशार आणि तकरीक दिसू लागले होते. त्याने शांतपणे डोळे मिटवले होते. हे विश्रांती घेताय समजलं. तुम्ही आता त्याला त्रास देऊ नका, डॉक्टरांनी मुलांना बजावलं होतं. मुले तिथून बसून त्या पाखराकडे पाहत होती आणि आपापसात गप्पा देखील मारत होती. आता कावळे येऊ देत, त्यांना गिलोगिल बीक करून दगड मारतो की नाही ते बघा असं म्हणत होते. आपण एक गंमत करूया. आपल्या बागेत एक पक्षीघर तयार करूया. हो, आणि त्या घरात पक्ष्यासाठी बाजरी, फळ, शेंगदाणे असं त्यांच्या आवडीचं खाद्यपदार्थ ठेवूया. किती मजा येईल ना? पोपट, मैना, बुलबुल, चिमण्या, खूप पक्षी येतील आणि टपाटप दाणे टिपतील. अरे, हे आपलं पिल्लू पण येईल कदाचित दाणे टिपायला त्या ठिकाणी. पण कावळा आला तर? असा कसा येईल कावळा? माझी गलोल आहे ना त्याला उडवायला. मुलांच्या अशा गमतीशीर गप्पा चालू असताना वेळ कसा उडून गेला ते कळालंच नाही त्यांना. आपण गप्पा काय मारत बसलो आहोत, आपण पिल्लाकडे पाहिलंच नाही हे लक्षात येताच मुलं उत्सुकतेने त्या पिल्ल्यास पाहायला आली. तसे ते पिल्लू धडपड करत उठलं आणि पंख फडफडत जवळच असलेल्या खिडकीतून एका क्षणात भुरकन उडून सुद्धा गेलं. पिल्लू उडालं, पिल्लू उडालं. मुलांनी एकच गलका केला होता. अरे, यांचा अर्थ ते बरं झालं. डॉक्टर हसत म्हणाले. डॉक्टर, खरंच का ते उडालं? हो, मग फार दूर गेलं असेल ते आता. डॉक्टर काका, आता ते परत येणार नाही ना? वेड्यांनो, एवढ्या अमर्यादित आकाशात झेप घेतल्यावर ते पाखरू आपल्या एवढ्याशा खोपड्यात कसं बरं येईल? आज तुमच्यामुळे त्यांचा लाखमोलाचा जीव त्याला पुन्हा परत मिळाला. या पृथ्वीतलांवर जन्मलेल्या प्रत्येक प्राणीमात्रांचा जीव हा लाखामोलाचा असतो. अशी चांगली कामं करत जा, असं म्हणून डॉक्टरांनी मुलांची पाठ थोपाटली. पण डॉक्टर काका, एक विचारू का? गोट्याने विचारलं. अरे विचार ना डॉक्टर काका, तुमची फी किती झाली? वेडा आहेस का रे तू? त्या पाखरांचा लाखमोलाचा जीव वाचला, हीच माझी फी आहे. गोट्यांची पाठ थोपडत डॉक्टर म्हणाले. पळा बघू आता खेळायला. डॉक्टर हसत म्हणाले. त्या पिल्लांना जीवनदान दिलं म्हणून त्या दिवशी मुलांचा आनंद गगनात मावत नव्हता. आजची आपली लाखमोलाचा जीव ही कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.